क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर धक्कादायक दूध पेप्सी घेण्याच्या बहाण्याने दुकानात आला आणि महिलेच्या गळ्यावर झडप मारून पोत हिसकावून झाला फरार। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद। सातपूरमधील सातपूर परिसर पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या सावटाखाली आला आहे। अशोकनगर जवळील जाधव संकुल येथे घडलेल्या थरारक सोनसाखळी चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी सकाळी साधारण 7:45 वाजता ज्ञानेश किराणा दुकानात एक अज्ञात इसम ग्राहकाच्या वेशात दाखल झाला। दूध आणि पेप्सी खरेदी करण्याच्या बहाण्याने तो सुमारे 15 मिनिटे दुकानातच थांबून सुट्ट्या पैशांवरून वेळ घालवत होता। दुकानात त्यावेळी 31 महिला दुकानदार उपस्थित होती। अचानक संधी साधत त्या इसमाने महिलेच्या गळ्यावर झडप मारत तिचे मंगळसूत्र जोरात ओढून घेतले। महिलेच्या लक्षात येण्याआधीच हा प्रकार घडला। बाहेर आधीपासूनच त्याचा साथीदार दुचाकीवर तयार होता। दोघांनी क्षणार्धात घटनास्थळावरून पळ काढला। विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, ज्यामुळे पोलिसांना तपासात मोठी मदत मिळणार आहे। घटनेनंतर तातडीनं पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत। या प्रकारामुळे सातपूर परिसरात सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। सकाळच्या वेळी गर्दी नसताना अशा प्रकारे चोरी होणे म्हणजे गुन्हेगारांचा आत्मविश्वास किती वाढला आहे याचे द्योतक आहे। नागरिकांनी सतर्क राहावे, अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवावे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग, सातपूर, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।